तर आता संक्रांत आली आहे, तर संक्रांतीसाठी काहीतरी स्पेशल असं झालंच पाहिजे म्हणून म्हटलं तिळगुळाची पोळी बनवावी। आत्ताच आपण तिळगुळाची चिक्की बनवली होती, तर आता आपण पांढऱ्या तिळाची पोळी बनवूया। पांढरे तीळ घेतले आहेत आणि यांना मंद आचेवरती आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यानंतर इथे याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे। सेम वाटीने आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि यांना सुद्धा मंद आचेवरती खमंग असे भाजून घ्यायचे आहे। भाजताना बिलकुल कसर करायची नाही आणि गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम बिलकुल करायची नाही, हाय तर नाहीच नाही, लो फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवरती आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे। इथं मी त्याच वाटीनं एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे, सुक्या खोबऱ्याचा। याला सुद्धा आपल्याला एकदम मंद आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं आहे। सगळ्या जिन्नस ह्या वेगवेगळ्या सेपरेट ठेवायच्या आहेत काढून भाजल्यानंतर। आता त्याच वाटीनं मी इथं पाव वाटी बेसन पीठ घेतलं आहे। याला सुद्धा आपण एकदम मंद आचेवरती खमंग असं भाजून घेणार आहोत। याला कंटिन्यूअसली असं चालवत राहायचं आहे, म्हणजे चमच्यानं उलटण्यानं हलवत राहायचं आहे, म्हणजे मग छान असं भाजलं जातं एकसारखं। तर इथं पाहू शकता एकदम खमंग असं भाजलेलं आहे आणि थोडासा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। वास तर एकदम सुंदर येत आहे बेसन पिठाचा भाजलेला। तर याला भाजल्यानंतर खोबऱ्याचा किस जो भाजून ठेवला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपले शेंगदाणे थंड झाले आहेत, तर आपण याला मिक्सरमधून एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याची मी इथे साल काढलेली नाही, तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता। एका भांड्यामध्ये मी इथं काढून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट। नंतर पांढरे तीळ सुद्धा बारीक करून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता, त्याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही, एकदम बारीक केलेला आहे। याला सुद्धा मी इथं शेंगदाण्याच्या कुटामध्ये काढून घेत आहे। आणि आता खोबऱ्याचा किस आणि बेसन पीठ जे आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा या भांड्यामध्येच काढून घ्यायचं आहे। आता या तिन्ही जिन्नस जे आहेत याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। तर आपण ज्या वाटीनं पांढरे तीळ शेंगदाणे मोजून घेतलेले त्याच वाटीनं आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर इथं मी 3 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि आता थोडंसं इथं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून सुंठ पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची पूड टाकून घेतली आहे। सुंठ पावडर जर नसेल तर स्किप केली तरी चालेल, फक्त वेलची पूड टाकून घ्यायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर याला मिक्सरमधून आता थोडंसं आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर गूळ कापून घेताना चाकूने एकदम असा बारीक कापून घ्यायचा, म्हणजे मग व्यवस्थित असा मोजला जातो, परफेक्ट असं मोजता येतो आपल्याला। तर हे सगळ्या जिन्नस व्यवस्थित थोड्याशा अशा मिक्स करून घ्यायच्या, त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असतील तर फोडून घ्यायच्या। आणि जर तुम्हाला वाटलं की पोळी करायचा आता कंटाळा आला आहे किंवा मला टाईम नाही आहे, जर असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचे असे लाडू वळवू शकता। लाडूसुद्धा खूप छान होतात आणि मुलं आवडीने खातात। किंवा पोळी बनवा। तर आता आपण आज पोळी बनवणार आहोत, याचे लाडू नाही बनवणार। तर इथं तुम्ही मिश्रणाचं टेक्स्चर पाहू शकता एकदा। तर आता मिश्रण मी साईडला ठेवलं आहे स्टफिंग आणि आता आपण पटकन अशी कणिक मळून घेऊया। तर इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं मी तडका पॅनमध्ये पाव कप तेल गरम करून घेतलेलं आहे, एकदम असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पिठावरती। लगेच याला हात लावायचं नाही, चमच्यानं मिक्स करून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत। तेल रेग्युलरच आहे, जे आपण भाजीला तेल वापरतो ते तेल वापरलेलं आहे मी। याला एकदा मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण थोडंसं थंड झालं की मग आपण याला हातानं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सगळ्या पिठाला तेल चोळून घ्यायचं आणि असं एकदा चोळून घेतल्यानंतर असा मुटका तयार करून पाहायचा। तर व्यवस्थित असा मुटका होत असेल तर परफेक्ट असं आपलं हे मोहन पडलेलं आहे असं समजून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये रेग्युलर आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने याची कणिक मळून घ्यायची आहे, पाणी घालून थोडं थोडं, एकदम सैलसरही नाही आणि एकदम घट्टही नाही, अशी मीडियम कणिक याची मळून घ्यायची आहे। कणिक मळून घेतल्यानंतर याच्यावरती 1-2 थेंब तेलाचे टाकून घ्यायचे आणि थोडंसं तेल याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मग कणिक खरपजणार नाही म्हणून मग आपण याला थोडंसं तेल चोळून घेतलेलं आहे वरच्या साईडनं। याला एक 10 मिनिटाची रेस्ट द्यायची आहे आपल्याला या पिठाला। 10 मिनिटानंतर आपण चेक करूया, एकदम असं परफेक्ट असं हे पीठ भिजतं 10 मिनिटामध्ये। याला जास्त वेळ रेस्ट द्यायची गरज नाही। थोडंसं मी मळून घेतलं आणि नंतर त्याचा एक मीडियम साईजचा उंडा तयार करून घ्यायचा आणि सुक्कं पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। तर सारण आपण जेवढा उंडा घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचं सारण भरायचं। आता हा उंडा जो आहे तो हातावरती अलगद असं मी उचलून घेतलेला आहे। याच्यामध्ये आणखी थोडंसं आपण अशी वाटी हातावरती तयार करून घेतल्यानंतर आणखी मी थोडंसं
सारण भरून घेतलं आहे। जेवढी जागा आहे तेवढी याच्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि असंही पोळीमध्ये सारण जेवढं तुम्ही भराल तेवढी पोळी सुंदर लागते आणि खूप छान लागते। असं व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि जे वरती पीठ राहतं त्याला सुद्धा जागेवरती दाबून घ्यायचं। नंतर सुक्कं पीठ लावून याला लगेच लाटून घ्यायचं नाही, तर हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं, उंड्याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मग त्याच्यामधलं सारण जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जातं आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला पोळीला लाटून घ्यायचं आहे। रेग्युलर पोळीपेक्षा थोडीशी मी इथं पोळी जाड ठेवली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपण याला भाजून घेऊया। थोडीशी जाड एवढ्यासाठी ठेवली आहे की नंतर ती पोळी एकदम अशी कट करून खायला मुलांना द्यायला छान वाटते, म्हणून तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ सुद्धा लाटू शकता। तवा छान गरम झाला आहे, नंतर मग याच्यावरती पोळी आपण भाजून घ्यायची आहे। तर इथं मी पहिल्या पोळीला तूप लावत आहे, बाकीच्या पोळ्यांना मी तेलच लावणार आहे। शक्यतो तेल लावूनच भाजायची पोळी, पण तुम्हाला जर आवडत असेल किंवा लगेच खायची असेल तर तुम्ही याला तूप लावून भाजू शकता। पण ह्या पोळ्या शक्यतो स्टोअर करून ठेवतो आपण, तर स्टोअर करायच्या म्हटलं तर थोडंच तेल लावायचं आणि छान अशा भाजून घ्यायच्या आहेत पोळ्या। फक्त भाजताना उलटताना प्रेस करायचं नाही पोळीला, प्रेस केल्यानंतर सारण बाहेर निघू शकतं। गूळ आहे तर गूळ मेल्ट होऊन बाहेर येऊ शकतो, म्हणून प्रेस करायचं नाही, असंच आलटून पलटून आपण याला भाजून घेणार आहोत। तर पाहू शकता आपली पहिली पोळी छान अशी खमंग भाजली गेली आहे। तर याला आता आपण साईडला ठेवू। सेम पद्धतीने दुसरी आणखीन एक मी पोळी इथं भाजून तुम्हाला दाखवत आहे। ही थोडीशी पातळ लाटली आहे मी, पातळ जरी लाटली तरी काही प्रॉब्लेम येत नाही, पण मी शेवटी तुम्हाला सांगेल की असं जाड पोळी का करते मी। हिला सुद्धा आता तेल लावून मी हिला भाजून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही किती छान अशी फुलली आहे आपली पोळी। मस्त अशी आपल्या पोळ्या तयार झाल्या आहेत आणि यासाठीच मी जाड पोळी तयार करते। कट करताना खूप छान अशी वाटते, म्हणून मी याला जाड असं थोडंसं लाटून घेत असते। पाहू शकता आतमध्ये आपलं सारण किती सगळीकडे पसरलेलं आहे, एकदम कडेपर्यंत सारण गेलेलं आहे, म्हणूनच उंडा आपण लगेच लाटायला घ्यायचं नाही। तयार केल्यानंतर थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचा, म्हणजे मग सारण व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होतं। तर इथं मी 3 ते 4च पोळ्या केलेल्या, बाकीच्या पोळ्या नंतर करणार आहे। कमी तेल लावून तुम्ही या पोळ्यांना 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता किंवा प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।